नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्रियांऐवजी पुरुषांनीच एक किंवा एकापेक्षा जास्त अर्ज केल्याचा प्रकार पुढे आला आहे। असे प्रकार रोखण्यासाठी राज्य शासन कठोर पावलं उचलत असून अशा लोकांच्या बँक खात्यावर कारवाई होणार आहे। एका व्यक्तीने लाडकी बहीण योजनेचे 38 अर्ज भरून पैसे उचलल्याचा प्रकार 2 दिवसांपूर्वी उघड झाला होता। राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाले की प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एका व्यक्तीने 38 अर्ज भरलेत। त्याने वेगवेगळ्या नावाने हे अर्ज भरले आणि पैसे काढले। त्यामुळे संबंधित बँकांना याबाबत कळवून पैसे परत मिळवण्याचे आदेश दिले आहेत। तटकरे पुढे म्हणाल्या की अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचे बँक खाते सील केले जाणार आहेत। त्या खात्यांशी कोणतेही शासकीय व्यवहार केले जाणार नाहीत। 15-20 दिवसांमध्ये व्हेरिफिकेशन केले जाईल। 25 तारखेपासून जे पैसे मिळत आहेत त्या महिलांनी पहिल्या 2 महिन्यात अर्ज केले होते त्यांना दिले जात आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटींपेक्षा जास्त अर्ज आले आहेत। त्या अर्जांची छाननी केली जात आहे। चौकशीत ज्या नागरिकांनी दुसरेच आधार कार्ड वापरून लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। ते 38 बँक खाते महिलांचे नाही आहेत असं प्राथमिक चौकशीत समोर आलेलं आहे। ज्या महिलांची नावे वापरण्यात आली आहेत त्यांचे देखील खात्यांची चौकशी केली जाणार आहे। सध्या लाभार्थी महिलांना 3रा हप्ता वितरित होत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।